मराठी, ते धडक ते धडक. विटेकरांनो, फक्त तुमच्यासाठी श्री सिद्धिविनायकची सर्वात स्वस्त अत्याधुनिक कार्डियक अँब्युलन्स, अनुभवी डॉक्टर आणि आरोग्य सेवकांच्या उपस्थितीत 24 तास उपलब्ध. सांगली आणि कराडसाठी केवळ 6,000 तर कोल्हापूरसाठी केवळ 9,000 रुपयात कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध. विटेकरांनो, सर्वात स्वस्त अँब्युलन्स सेवेसाठी स्क्रीनवरील नंबर आत्ताच सेव्ह करा. विटेकरांनो, तुमच्यासाठी मेगा डिस्काउंट ऑफर. 20 वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास जपणाऱ्या मध्यवर्ती बुक सेलर्स कडून धमाकेदार ऑफर. क्लासमेट आणि नवनीतच्या ब्रँडेड वह्यांवर तब्बल 25% सूट, तर अन्य कंपनीच्या वह्यांवर देखील 50% पर्यंतची मोठी सूट. एवढेच नव्हे तर 2,500 रुपयांच्या खरेदीवर मिळणार आकर्षक भेटवस्तू एकदम फ्री. त्वरा करा, विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मध्यवर्ती बुक सेलर्सच्या धमाका ऑफरचा लाभ घ्या. संपर्क आपल्या स्क्रीनवर. दिल्लीतील लाठीचार्ज विरोधात अखंड महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यानुसार विट्यात देखील नागरिकांनी सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. यावेळी आक्रमक झालेल्या नागरिकांनी विट्यात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी शंकर मोहिते, सुनील सुतार, ॲडव्होकेट सुभाष पाटील, पंकज दबडे, शिवाजी शिंदे, ॲडव्होकेट शौर्या पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर ताकदीने सक्रिय झालेत. तसेच या आंदोलनात प्रताप सुतार, ॲडव्होकेट नानासाहेब पाटील, संदीप ठोंबरे, राज लोखंडे, विवेक भिंगारदेवे, साजिद आगा, निखिल सुतार यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील ताकदीने सहभाग घेतलाय. तर या मोर्चात वकील संघटनांसह विविध सामाजिक संघटनांनी देखील पाठिंबा देऊन सरकारवर हल्लाबोल केलाय. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी विटा शहर दणाणून सोडलंय. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. अरे आवाज दो, अरे आवाज दो. पोलिसांचा. Here I'll be telling only 2 lines and everyone should understand this ki patriotism stands for loving our country. It was never about loving the government. आतापर्यंत 154 वेळा नीटचा पेपर लीक झालाय आणि असे कित्येक तरी पेपर लीक झालेले आहेत. आणि आता मुलं स्वतः त्यांच्या हक्काचा अधिकार मागण्यासाठी जर उतरले पुढे आले तर त्यांच्यावरती लाठीचार्ज केले, मुलींवरती लाठीचार्ज केले. पोलिसांना अधिकार कोणी दिला की मुलींवरती हात उचलायला? राजीनामा द्या, राजीनामा द्या. धक्का दे दे कर चालू होती है उसे कहते हैं कार, मगर धक्का दे दे कर भाई जाग नहीं उठती उसे कहते हैं मोदी सरकार. हा हल्ला या देशाच्या भावी पिढीवरती म्हणजे युवकांची वरतीच झालाय आणि त्याच्या निषेधार्थच आपण हा सर्वपक्षीय निषेधाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. मी प्रथम सर्वांना सांगतो, आपले 3 मुद्दे महत्वाचे आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. झाला पाहिजे का? आवाज नाही आला. झाला पाहिजे का? दुसरा मुद्दा, ही शिक्षण व्यवस्था जी पूर्ण मोडकळीस आलेली आहे ती सुधारली पाहिजे का? तिसरा मुद्दा आपला, ही जी दिल्ली पोलिसांनी आपल्या युवकांच्या वरती जे 18, 20, 15, 25च्या वयोगटातले यांच्यावरती जो लाठी हल्ला, भ्याड लाठी हल्ला केला,
निहत्या विद्यार्थ्यांची भ्याड लाठी हल्ला केला, त्यांचा निषेध केला पाहिजे का? तर आपण त्यासाठीच आज इथे जमलेलो आहोत. मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून बापू, आज एक हा आपला तालुका क्रांतिकारकांचा तालुका आहे. मी आज एक वरती जे आपले दिल्लीमध्ये आंदोलन करते प्रमुख लोक आहेत किंवा आपल्या देशातले जे काही प्रमुख लोक आहेत जे आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, माझं आव्हान काय असेल तर परवा जंतर मंतर वरून संसदेकडे लॉंग मार्च निघाला होता, बरोबर? तो पोलिसांनी अडवला आणि तिथेच लाठी चार्ज केला, बरोबर आहे का? हा. तर मी तिथे असणाऱ्या जे काही आंदोलनाचं नेतृत्व करतात त्यांना मी आज आव्हान करतो आपल्या मार्फत, आणि आपण सर्वांनी सुद्धा त्या आव्हानाप्रमाणे वागायचं आहे. परवा दिवशी फक्त दिल्ली आणि परिसरातलीच तिथं विद्यार्थी जमले होते, बरोबर? हा. तर त्यांनी आता आव्हान असं करावं की येणाऱ्या 2 दिवसात 4 दिवसात जर राजीनामा नाही झाला तर संपूर्ण देशातल्या युवकांना आव्हान करावं आणि संपूर्ण देशातला तरुण दिल्लीत पोहोचणार का? हा. तर मी आज पुन्हा आव्हान करतो की दिल्लीतून तसं आव्हान व्हावं आणि आपण रेल्वे गाड्या घेऊन सगळे आपण दिल्लीला जायचंय. जसं आमचे मनोजदादा जरांगे पाटील यांनी आवाहन केलं होतं मराठा समाजाला, मुंबईला या, मुंबई जाम केल्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही. त्याप्रमाणेच मी सांगतो, दिल्ली जाम करूया. दिल्ली जाम केलं का कसा राजीनामा होत नाही ते आपण सगळे बघायचं का? दिल्लीला सगळ्यांनी जायचं का? तर जाहीर निषेध करतो पुन्हा एकदा. आज या ठिकाणी आपण दिल्लीच्या ठिकाणी जंतर मंतरवर विद्यार्थी गेले महिनाभर आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केलेला आहे. त्या लाठीमारचा निषेध करण्यासाठी आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजचा आपण आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या आंदोलनाच्या ह्याच्यामध्ये सहभागी झालेले जे लोक आहेत, ज्या विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, सगळे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि अन्यायाच्या विरुद्ध उभं राहिल्याबद्दल पुन्हा त्यांचा धन्यवाद देतो. आपण हे सगळं का करतोय हेही आपल्याला समजलं असलं पाहिजे. गेले महिना झाला त्या ठिकाणी विद्यार्थी जंतर मंतरवर लाखोच्या संख्येनं धरणं धरून बसलेले आहेत. सोनम वांगचुक सारख्यानं सकाळपर्यंत उपोषण केलेलं होतं. हे का सगळं होत आहे? तर या देशातल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं असं सगळं वाटायला लागलंय. या विद्यार्थ्यांना आपली स्वप्नांचं भंग होते की काय असं वाटायला लागलेलं आहे. कारण वारंवार परीक्षांचे पेपर फुटत आहेत. पेपर फुटल्यामुळं परीक्षा रद्द होत आहेत काही वेळा, आणि जे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांना न्याय मिळत नाही. आणि हे सगळं थांबलं पाहिजे. याला कुणीतरी जबाबदार असलं पाहिजे, पण ही जबाबदारी कोणच घ्यायला नाही. खरं तर या देशातलं सरकार हे अशा प्रकारचे अन्याय थांबवण्यासाठी, अशा प्रकारचे प्रकार थांबवण्यासाठी जबाबदार असलं पाहिजे. पण हे सरकार आपली जबाबदारी घेत नाही आणि ती जबाबदारी निश्चित केली पाहिजे. आणि शिक्षण मंत्री जो सगळ्या व्यवस्थेला जबाबदार आहे त्यानं नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. यासाठी हे सगळे युवक लाठीमार सोसून, रक्तबंबाळ होऊन, सगळं उपोषण करून त्या दिल्लीमध्ये महिनाभर आंदोलन करतायत. हे आंदोलन न्यायी आंदोलन आहे. हे आंदोलन अन्यायाच्या विरुद्ध उभा राहिलेल्या युवकांचं आंदोलन आहे. आपल्या भवितव्यासाठी, आपल्या भविष्यासाठी लढणाऱ्या युवकांचं आंदोलन आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहे. आपण निवेदन तयार केलेलं आहे. ते निवेदन आपण इथल्या तहसीलदारांना देणार आहोत. त्या तहसीलदारांच्या मार्फत महाराष्ट्र सरकार आणि दिल्ली सरकारला आपण निवेदन पाठवणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ज्या ज्या वेळेला आपल्याला लढावं लागेल, ज्या ज्या वेळेला अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार करण्यासाठी सज्ज व्हावं लागेल, त्या वेळेला आपण सर्वांनी एकजुटीनं अशीच उभं राहावं आणि सहकार्य करावं. जे आता दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जे आंदोलन चालू आहे हे आपण सर्वांनी पाहिलं. विद्यार्थी सनदशील मार्गानं एका हातात गुलाबाचं फूल आणि एका हातात संविधान घेऊन आंदोलन करत होते. जे 21 विद्यार्थी त्या टीईटी पेपरचे बळी गेले, या आंदोलनाला हिंसक वळण शासनानं दिलं. काही मुलींच्या मानेवरती काठी मारली, ते मुलीचा मृत्यू झाला. काही मुलींची कपडे फाडली. ह्या आंदोलन चालत असताना सदाभाऊ खोत यांनी हे आतंकवादी, दहशतवादी म्हणून त्यांना हिणवलं. अहो सदाभाऊ खोत, तुम्ही कडकनाथ घोटाळ्यातून अजून बाहेर आला नाहीत. तुमची विद्यार्थ्यांच्यावर आतंकवादी म्हणणार
हे तुम्हाला शोभने देते का? हे सरकारमधले एक तुम्ही जबाबदार आमदार आहात. या सर्व गोष्टीचा सदाभाऊ खोत यांचा आम्ही धिक्कार करतोय. इथून पुढे सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांच्या वरती असलं गलिच्छ आरोप केले तर सदाभाऊ खोत यांना रस्त्यावर फिरून दिलं जाणार नाही. एक वेळ की महाराष्ट्रामध्ये एक एल्गार निर्माण झाला. दिल्लीच्या तख्तही क्रांतीनं उजळून निघलं. महाराष्ट्रामधून एक तरुणाने दिल्लीमध्ये एक आवाज उठवला. हे आपल्याला माहिती आहे की दिल्लीच्याही तख्त राखतो महाराष्ट्र. पण ह्या भाजप सरकार ह्या महाराष्ट्र तरुणाने दाखवून दिलं दिल्लीचेही तख्त हलवतो महाराष्ट्र. मोदी सरकारने ज्या मुलांच्यावर अत्याचार केले, अमानुष मारहाण केली, यांचा सर्व विद्यार्थी यांच्यामधून जाहीर निषेध करतो. लक्ष लक्ष मनगटामधून उसळते रक्त वीरश्रींचे. आशा आहे सरकार या श्रमाला प्रतिष्ठा देईल, कारण दर्शन घडवलंय आम्ही एकटेच. आज जे लाखो हजारो युवक स्वतःच्या हक्काची गोष्ट मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांना आतंकवादी म्हणून संबोधलं जातं, त्यांना अँटी नॅशनल असं घोषित केलं जातं, त्यांना कॉकरोच असं घोषित केलं जातं. देशाचे सर्वोच्च न्यायाधीश त्यांना कॉकरोच असं घोषित करतात. आणि हे जे देशाचे युवक आहेत, या नव्या भारताचा जो चेहरा आहे, हा बघता आज मला हरिवंशराय बच्चनांची एक कविता आठवते की इतिहास का मैं आईना हूँ, इतिहास का मैं आईना हूँ, तहजीब का रंग सुनहरा हूँ, गंगा जमुना मेरी आंखें है, मैं नए भारत का चेहरा हूँ, मैं नए भारत का चेहरा हूँ, न ठहरा था न ठहरा हूँ, मैं नए भारत का चेहरा हूँ, मैं नए भारत का चेहरा हूँ, मैं बेटी की मुस्कान में हूँ, मैं नारी के सम्मान में हूँ, विज्ञान में और किसान में हूँ, न ठहरा था न ठहरा हूँ, मैं नए भारत का चेहरा हूँ, मैं नए भारत का चेहरा हूँ. आणि याच भारताच्या चेहऱ्याला आतंकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचा सुद्धा आम्ही राजीनाम्याची मागणी आज या ठिकाणी करत आहोत. त्याचसोबत हा जो युवांचा चेहरा आहे, याचं प्रतिनिधित्व भलेही अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक हे करत असतील, त्यांना डिटेन करण्याचा अनेक वेळेला प्रयत्न केला गेला, परंतु त्यांना डिटेन केलं तरीही चळवळ संपत नाही. कारण हजारो तरुण आज रस्त्यावर एक साथ आलेत. की म्हणजे आपण ज्या वेळेला मिसिंग लिंक वरती बोलतो, त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की राज्याचा अपमान झाला, परंतु या चळवळीला, या विद्यार्थी चळवळीला धरून ज्या वेळेला देशा विदेशातून सुद्धा या चळवळीला पाठिंबा दिला जातो, त्यावेळेला देशाच्या लोकशाही बद्दल काय चांगला संदेश जगात जातो का? म्हणजे ते करतील ते माफ आणि आम्ही करेल ते पाप, आणि आम्ही केलं, आम्ही आमच्या हक्काची गोष्ट मागितली की आम्ही आतंकवादी का? म्हणून मला आजची परिस्थिती बघता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे शब्द आठवतात की ही संसद काहींची रखेल झाली, ही संसद काहींची रखेल झाली, ही न्याय व्यवस्था काहींची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. माझ्या व्यथा मी मांडू कोणाकडे, इथली न्याय व्यवस्थाच भ्रष्टतेने रंगीन झाली, ही न्याय व्यवस्थाच भ्रष्टतेने रंगीन झाली. आणि म्हणूनच मी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की मामासाहेब, बहीण लाडकी आहे तर राहू द्यात, पण भाच्यांचा जीव चाललाय, त्यांचे कपडे फाडले जातात, त्यांच्या अंगावरून पोलीस जातात, याचा न्याय कधी देणार तुम्ही? मग इलेक्शन पुरती तुमची बहीण लाडकी होते का? मग भाच्यांना तुम्ही काय वाऱ्यावरती सोडून दिलंय का? हा मला त्यांना प्रश्न करायचा आहे. की चिट्ठी के बाद आती है उसे कहते हैं तार, की चिट्ठी के बाद आती है उसे कहते हैं तार, धक्का दे दे कर चालू होती है उसे कहते हैं कार, मगर धक्का दे दे कर भाई जाग नहीं उठती उसे कहते हैं मोदी सरकार. विटा येथे दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यावर झालेल्या अमानुष लाठीमाराचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं विद्यार्थी पालक आम्ही सगळे जमलेलो आहोत. खरं वास्तविक ज्या पद्धतीनं गेले 30 दिवस झालं विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे, त्याकडे बघण्याची सरकारची जर भूमिका बघितली तर ती फार वाईट आहे. मी या निमित्तानं एवढे सांगेन की मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पक्षाचा सांगली जिल्ह्याचा सामाजिक न्याय विभागाचा जिल्हाध्यक्ष जरी असलो तरी सुद्धा आज अजितदादा हयात असते तर ह्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची 100% कोंडी फुटली असती. परंतु आज महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं एखादं नेतृत्व ज्या पद्धतीने पुढे यायला पाहिजे विद्यार्थ्यांच्यासाठी
देशामध्ये एखादी व्यक्ती पुढे यायला पाहिजे, अशा पद्धतीने घडत नाही. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्यावर हल्ले झाले, मुलांची डोकी फोडली गेली, विद्यार्थ्यांना मारहाण झाली, ही खरं तर घटना निषेधार्ह आहे. आम्ही या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नाही किंवा काँग्रेस पार्टीच्या समर्थनामध्ये नाही, तर ही व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे. उद्याचं भविष्य जर टिकायचं असेल तर त्या या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, एवढीच या निमित्तानं आमची भूमिका आहे.